भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. नमस्कार बालमित्रांनो, मी रसिका. मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं. आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच. कथेचे शीर्षक सीता मातेची भेट. हनुमंत अशोकवनात पोहोचला. तिथे कडेकोट बंदोबस्त होता. राक्षस राक्षसिणी सतत पहारा देत होते. हनुमान इकडे तिकडे पाहत असताना एका वृक्षाखाली एक स्त्री ध्यानस्थ बसलेली त्याला दिसली. हीच आपली सीता माता हे ओळखून हनुमान तिच्याकडे गेला. सीतेच्या अवतीभोवती राक्षसिणी बसल्या होत्या. हनुमानाने गुप्त रूप धारण केले. तो फक्त सीतेलाच दिसू शकत होता. सीतेजवळ पोहोचताच वंदन करून हनुमान म्हणाला, माते, मी श्रीरामाचा सेवक हनुमान. श्रीरामाने निरोप दिला आहे. ते लवकरच रावणाशी युद्ध करून आपणास परत घेऊन जातील. नाही, तू रामाचा सेवक नाहीस. इथे रावणाशिवाय आणि त्याच्या नोकरांशिवाय दुसरे कुणीही येऊ शकत नाही. तुला रावणानेच पाठवले असणार. तो काहीही करून माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हा दुष्ट विचार मी पूर्ण होऊ देणार नाही. तू आलास तसा परत जा. सांग तुझ्या रावणाला अशा कोणत्याही कृत्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही. त्याचा कोणताही दुष्ट हेतू साध्य होणार नाही. माई, सत्य सांगतो, मला श्रीरामाने पाठवले आहे. तुमचा विश्वास बसावा म्हणून प्रभूंनी ही भेट आपणास दिली आहे. असे म्हणताच सीतेने हनुमान दाखवत असलेल्या वस्तूकडे पाहिले. ती वस्तू आनंदाने हातात घेत सीता म्हणाली, अरे, ही तर माझ्या स्वामींची अंगठी. माझे स्वामी कसे आहेत? नक्कीच ते माझ्याप्रमाणे दुःखी असणार. हनुमंता, तू भेटलास, आनंदाचे काही क्षण दिलेस. मी तुला माझी बांगडी देते, ती प्रभूंना दे. त्यांना हेही सांग की त्यांनी स्वतः लंकेत येऊन रावणाला शिक्षा द्यावी. तो क्षण पाहण्यासाठी मी आतुर झाले आहे. हनुमानाने सीतेने दिलेली बांगडी घेतली. हनुमान म्हणाला, माते, मी खूप लांबचा प्रवास केल्यामुळे थकलो आहे. आपली आज्ञा असेल तर झाडावरील काही फळे खाऊ काय? अरे, मी विसरलेच. तुझी चौकशी करण्याचे लक्षातच राहिले नाही. खा, तुला हवी तेवढी फळे खा, पण झाडावर चढून एकही फळ खाऊ नकोस. खाली पडलेली फळे तेवढी खा. सीता म्हणाली, आपली आज्ञा प्रमाण माते. असे म्हणत हनुमानाने फळे खायला सुरुवात केली. खाली पडलेली फळं खाऊन त्याची भूक काही भागत नव्हती. परंतु सीतेची आज्ञा होती, ती कशी मोडायची? झाडावर चढायचे कसे? मग काय करणार? हनुमान विचारात पडला. त्याला एक उपाय सुचला. आनंदाच्या भरात त्याने एक एक झाड उपटून त्यावरील फळे खायला सुरुवात केली. अशोकवनात असलेले अनेक राक्षस गाढ झोपी गेले होते. काही राक्षस जागे होते. एक वानर अशोकवनाची नासधूस करतोय हे पाहून ते हनुमानावर चालून गेले. अवाढव्य शरीर असलेले राक्षस धावून आलेले पाहताच हनुमानाने विशाल रूप धारण केले. अंगावर आलेल्या सर्व राक्षसांना एकाच वेळी शेपटीने बांधले. त्यांना गरगर गरगर फिरवून दणकन जमिनीवर आपटले. तसे काही राक्षस मृत झाले तर काही बेशुद्ध पडले. अनेक राक्षसांचे हातपाय मोडले, डोके फुटले. ते जोर जोरात विव्हळू लागले.